मंडळी, आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात माणूस अनेकदा नकारात्मक विचारांच्या जाळ्यात अडकला जातो. चिंता, अपयश, नैराश्य आणि भीती यामुळे मन अगदी अस्वस्थ होते. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर मनातील ताण हळूहळू कमी होऊ लागतो. शांत वाहणारी नदी आपल्याला सतत पुढे जाण्याचा संदेश देत असते, तर उंच असे पर्वत संकटावर ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा देत असतात. तर फुललेली फुले प्रतिकूल परिस्थितीतही हसत राहण्याची शिकवण देऊन जातात. तर निसर्गातील प्रत्येक घटक हा जीवनाचा एक मौल्यवान धडाच शिकवून जातो. सकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास वाढतो, ध्येय निश्चित होते आणि संकटावर मात करण्याची ताकद मिळते. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आणि हे जग बघा ना किती सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, मुंबई लडाख मुंबई आजचा दिवस 11वा आणि आज आम्ही आहोत हुंदर या गावामध्ये. हुंदर हे गाव नुब्रा व्हॅली येथे आहे, जे डिस्किटच्या पुढे हुंदर व्हॅली आहे. आणि येथे तुम्हाला सँड ड्यूस म्हणजे उंटावरून जर काही ॲक्टिव्हिटीज करायचे असतील तर ते तुम्हाला इथे करता येतील. त्याच्यानंतर इथला निसर्ग अगदी सुंदर आहे. त्याच्यानंतर आम्ही आज डिस्किट मॉनेस्ट्री इथे पाहणार आहोत, नुब्रा व्हॅली पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आजचा आमचा प्रवास असणार आहे 240 किलोमीटरचा टुवर्ड्स पँगॉंग लेक. जो असा लेक जो आपल्या चित्रपटामध्ये म्हणजे 3 इडियट चित्रपटामध्ये सुद्धा त्याचं शूटिंग आहे. आणि बऱ्याच जणांचं ड्रीम असतं की पँगॉंग लेक एकदा तरी पाहावा. निळाशार एकदम जो तलाव आहे पँगॉंग लेक तो. तर आज तो पाहणार आहोत, तिथे स्टे करणार आहोत. आजसुद्धा पाहणार, उद्यासुद्धा पाहणार. मजा येणार आहे. आणि आतापर्यंतचे एकंदरीत ब्लॉग कसे वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आम्ही आज ना एका होमस्टेमध्ये गेस्ट हाऊसमध्ये राहिलेलो आहे. अतिशय सुंदर आहे, अतिशय नीट अँड क्लीन आहे, रेकमेंडेबल आहे. जर तुम्ही नुब्रा व्हॅलीच्या पुढे हुंदरमध्ये आलात तर हायवेपासून अगदी 1.5-2 किलोमीटरच्या आतमध्ये आहेत. तर हे आम्ही शोधून काढलेलं आहे. तर इथे पाहू शकता हा बाहेरचा नजारा असा काहीसा आहे याचा. आणि समोरच मस्त हिमालय पर्वत आणि इथे बर्फाच्छादित पर्वत मस्त सुंदर. आणि इथे ना तुम्हाला कॅफेटेरिया वेगळा आहे. इथे मस्त साऊंड वगैरे लावलेलं आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत आलात तर मस्त असं एन्जॉयसुद्धा करू शकता. ग्रुपसोबत आलात तर इथे साऊंड आहे, नाचू शकता, गाणी गाऊ शकता. खूप सुंदर आहे. आणि तिथे आपल्या ह्या बाईक्स आहेत. तर याचं नाव आहे लामो गेस्ट हाऊस करून. आणि इथे इतकं नीट अँड क्लीन आहे ना, हे बघा किती सुंदर. इथे तुम्ही जेवायला बसू शकता, गप्पा गाणी गोष्टी करू शकता. असे हे रूम्स आहेत. आमचा रूम इथे आहे. हा बघा, हा थोडक्यात आमचा नीट अँड क्लीन सुंदर असा रूम आहे, लामो गेस्ट हाऊस. इथे फक्त रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाईट नसते. पूर्ण नुब्रा व्हॅलीमध्ये नसते. त्याच्यामुळे पंखा तर नाहीच आहे. आणि तुम्ही श्रीनगर सोडलंत ना त्यानंतर तुम्हाला पंखा भेटणारच नाही कुठे. कारण इतकं गार, -4 डिग्री 3 डिग्री होतं रात्री. आणि गेले 2-3 दिवस आम्ही ह्याच वातावरणात राहतो आहे, रात्री झोपतो आहे. तर आता आमचं झालेलं आहे बहुतेक आवरून. तर आता अर्ध्या तासात गिअरअप वगैरे व्हायचं आहे. त्याच्यानंतर सामान गाडीवर लोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर फायनली मंडळी गाड्या लोड झालेल्या आहेत. आणि हे माझ्या मागे आहे ते लामो गेस्ट हाऊस आहे. आणि इथे या मैडम आहेत. इधर आके मिल सकते. हाँ, लामो होम स्टे. हाँ जी. आपका नंबर बताओ. मेरा 9103093353 है. और पूरा मैनेजमेंट ये सब करते हैं. ये सिस्टर, ये हस्बैंड का सिस्टर इन लॉ. अच्छा सिस्टर इन लॉ. बघा अजून किती चिरतरुण आहे, कितना यंग आहे अभी तक. क्या बात. तर पूर्ण फॅमिली सांभाळते. तर काल रात्री आम्हाला खूप लेट असंच नंबर लिहिलेला तर त्याच्यावरून कळलं. आणि हे सुद्धा आर्मी ऑफिसर आहेत आणि ते सुद्धा त्यांचे मिस्टरसुद्धा आर्मीमध्ये होते. तर आता इथून निघूया. कधी आलात तर नक्की विजिट करा. हे आहे हुंदरमध्ये. चला फायनली ऑल सेट टू गो. तर आता आम्ही चाललेलो आहे डिस्किट मॉनेस्ट्री पाहण्यासाठी. इथून 9 किलोमीटरवर आहे आणि 25-1 मिनटं दाखवते. तर आता DJ लागलेला आहे आपला, ऑन गो DJ. पिया काटा लगा.
काढा. चला चला निघूया. निघता निघता आता वाजल्यात 11:40. हो. हाँ हाँ चालू है अभी. आप जो बात करते वो सब आएगा ऐसा. मैं जो गुड कन्वर्सेशन है ना वो डालता हूँ कि रास्ते में अपने को कौन से अच्छे अच्छे पब्लिक मिले, किनके साथ अच्छा मुलाकात हो गया ऐसा, क्योंकि लोगों को भी पता होना चाहिए कि ये सब नॉर्थ के ये साइड भी इतने अच्छे अच्छे लोग हैं ऐसा. चलो थँक्यू. मंडळी इथे मौसम आहे ना कधीही चेंज होतं आहे. डोळे बंद केले पापण्या हल्ल्या मौसम चेंज. आता मी ड्रोन शॉट घेतला ना तेव्हा ह्याच्या सगळ्यांवर ऊन होतं आणि आता पावसाचे आणि बर्फाचे डोंगर आलेत. आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स या साईडला. आणि ते कॅम्पसाईटसुद्धा आहेत. बरीचशी मंडळी जे रायडर मंडळी काल आम्हाला भेटली होती ना ते सगळे कॅम्पसाईटमध्ये राहिली होती. आणि याच्यामध्ये हीटर वगैरे प्रोव्हाइड केला जातो. जर जास्त मोठा ग्रुप असेल तर तुम्ही कॅम्पसाईटचा मजासुद्धा घेऊ शकता. आणि रस्ता बघा, काल आम्ही त्या पार शेवटच्या डोंगरापासून आलो. रात्री आलो 9 वाजता पोचलो होतो. आणि इथे ना एक ऑफरोडसुद्धा आहे, रस्त्याची कामं चालू आहेत. आणि ते बघा गौतम बुद्धांची सुंदर अशी मूर्ती, बैठी मूर्ती. तर म्हणजे इथे समोर पाहू शकता तुम्ही हे हुंदर जे प्लेस आहे ना हे या सँडड्यूजसाठी म्हणजे संपूर्ण सँड आहे इथे. आणि इथे कॅमल ॲक्टिव्हिटीज त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज इथे होतात. तर बघा एकदम वाळवंट आहे. आणि तुम्ही विचार कराल की इथे असा खडखडीत एकदम पर्वत डोंगर, तिकडे डोंगर, तिथे बर्फाचे डोंगर आणि मध्ये वाळूचा हा एकदम संपूर्ण पट्टा आहे. म्हणजे काय निसर्गाची किमी. आणि तिथे वाळूसुद्धा उडते बघा एकदम सोन्यासारखी पिवळी, राजस्थानसारखी वाळू आहे. तर चला आपल्याला काय उंटाविंटावर बसायचं नाही आहे. पण आलात तर सांगतो तुम्हाला हुंदरमध्ये जर थांबायचं असेल, जर फॅमिलीसोबत आलात तर इथे तुम्ही थोडीशी वाळवंटासारखी मजा करू शकता. आणि इथून मागच्या साईडला आहे ना अजून 60-70 किलोमीटरवर आहे तुर्तुक विलेज, थांग विलेज आहे. तर त्या थांग विलेजमधून ना पाकिस्तानचे डोंगर दिसतात. पाकिस्तानचे जे बंकर्स वगैरे आहेत ते सुद्धा दिसतात. तर तिथे जाण्याचा रस्ता आहे ना हा असा खराब आहे. तर जायला एक दिवस आणि म्हणजे इथेच आज एक नाईट स्टे करावा लागला असता आम्हाला. त्याच्यामुळे पुढचं शेड्यूल थोडं बिघडलं असतं. तर माझ्या ह्या लडाख आयटनरीमधले 2 पॉईंट्स मी बाकी ठेवलेत. हे तुर्तुकचं थांग विलेज आणि सियाचीन बेस कॅम्प. कारण सियाचीन बेस कॅम्पसुद्धा 150 किलोमीटर जाऊन 150 किलोमीटर येऊन आहे. आणि असा 4 किलोमीटरचा आता ऑफरोड आपल्याला भेटणार आहे. हो हो हे सगळं लँडस्लाईड झालेलंच आहे. बघा कसा कट पडला आहे. कट बघा कसा पडला आहे. हे कधीही कोसळू शकतं. एवढे मोठे मोठे दगडांनी आपल्याला ठोकर दिली संपला विषय. आणि त्या ह्याच्यामधून वाळूसारखंच हे निघतं आहे. हो 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 अरे बाबा रे. सावकाश सावकाश काय दिसत नाही. बापरे. हे बघा BROचं रस्त्याचं काम सुरू आहे. आणि आता खतरनाक ऑफरोड आहे. हे मोठ्या मोठ्या खाडी आहेत. आणि आपल्याला वाळवंटाच्या मातीतून जायचं आहे. ह्याच्यातून गाडी घसरते, चालत नाही व्यवस्थित. हे रुस्तमला आपण टायर चेंज केलेला आहे. अरे बाप रे. इसको भी अभी डालना था. अरे बाप रे.
आई ग, हातावर प्रेशर येतं सगळं. हो हो, नाही ते तर आहे. सांगता येत नाही, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये रेस द्यायचीच नाही, ग्रॅव्हिटेशनलने गेली तेवढी चांगली आहे. आता मध्ये हे आहे थोडंसं लेफ्ट साईडला दाबलेलं आहे, लेफ्ट साईडने टाका. तर म्हणजे समोर पाहू शकता सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती आणि तिथे पुढे आहे डिस्किट मॉनेस्ट्री. आणि डिस्किट सिटीपासून 1.5 किलोमीटर तुम्हाला वर यायचं आहे हे बघण्यासाठी. बाइक का कितना है सर जी? 3 लोग 50 रुपये. उसमें ऊपर गाड़ी जाता है. थैंक यू. कितने बजे से कितने बजे ओपन रहता है? सुबह 6 बजे, शाम को 7:30 तक. 6-7 तक. ओके. और गाड़ी लगाने के लिए इधर आगे जगह? ओके. ओहो, काय नजारा आहे. मूर्ती किती सुंदर दिसते. इथे मॉनेस्ट्री आहे आणि समोरचे आकाश आणि हिमालय पर्वत. क्या बात आहे, काय दिसतंय एक नंबर. आणि सगळ्या हिमालयन गाड्या आहेत. तर हे आहेत प्रेयर व्हील्स आणि याच्यामध्ये ना गायत्री मंत्र असतं. तर आपल्या काय मनातल्या इच्छा आकांक्षा असतील त्या बोलत, तर देवाने तुम्हाला इथपर्यंत बोलवलेलं आहे. क्या बात आहे. तर असे भरपूर आहेत. आणि एकदा फिरवल्याने हा गायत्री मंत्र म्हटल्यासारखं पूर्ण होतं. म्हणजे तुम्ही याचं उच्चारण केलं आहे मनापासून असं होतं. आणि संपूर्ण इथे हे असंच दिलेलं आहे, प्रेयर व्हील्स. इज कॉल्ड प्रेयर व्हील्स. आणि माझ्या समोरच आहे तिथे डिस्किटची मॉनेस्ट्री. तर म्हणजे ही डिस्किट मॉनेस्ट्री जी आहे ना, ही नुब्रा व्हॅलीमध्ये आहे. आणि नुब्रा व्हॅलीला नुम्ब्रा व्हॅलीसुद्धा म्हणतात, म्हणजेच व्हॅली ऑफ फ्लावर्स. आणि ती आहे आपल्या मागे. हा संपूर्ण परिसर आहे नुब्रा व्हॅलीचा. तर पाहू शकता इथे जी झाडं आहेत ना, यांना फुलं येतात एप्रिल मेमध्ये. जर तुम्ही एप्रिल मेमध्ये आलात ना, त्याला सुंदर अशी फुलं असतात. तर दिस इज कॉल्ड नुब्रा व्हॅली. आता आपण नुब्रा व्हॅलीमध्ये आहोत आणि आपल्या मागे आहे डिस्किट मॉनेस्ट्री, गौतम बुद्धांची सुंदर अशी मूर्ती. चला पाहूया, दर्शन घेऊया. आणि इथे जे प्रेयर व्हील्स आहेत ना, हे टोटल 106 आहेत. तर हे आपण सुद्धा फिरवलेले आहेत.
असं म्हणतात की गायत्री मंत्राचं उच्चारण होतं, मनातल्या इच्छा पूर्ण होतात. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला हे गौतम बुद्धांची सुंदर अशी मूर्ती? आणि इथे ना तुम्ही पैसे देऊन लडाखी कपडेसुद्धा घालू शकता. हे बघा, मस्त वेशभूषा आहे लडाखी लोकांची. झुले, फुल लडाखी कपडे तुम्ही घालू शकता. तर चला आता आपण पुढचा प्रवास करूया आणि घेऊया इथून राम. कारण आता 1:30 वाजला आहे. 7 वाजेपर्यंत पोचायचं आपल्याला पँगॉंग लेकला. लेट्स सी कसा काय प्रवास होतो आहे. तर म्हणजे इथे ते दगडावर दगड ठेवून बनवतात ना ती मन्नत साडी, ते बघा इथे संपूर्ण रास लागले त्याची. लोकांनी छोटे 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 खूप काय काय बनवून ठेवलं आहे. काही जणांच्या मन्नत कोसळल्या पण आहेत. तर मी तर एवढंच म्हणेन, देवाने मला इथपर्यंत पाठवले, हीच माझी मोठी इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यासाठी मी कधी दगड लावला नव्हता, फक्त प्रामाणिक प्रयत्न केले होते. 3-4 वर्षापासून इच्छा होती मनी, ती आता इच्छा देवाने पूर्ण केली. तर यांनीसुद्धा ज्या ज्या इच्छेसाठी हे केलं असेल ना, त्यांच्या इच्छासुद्धा पूर्ण होते. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. तर म्हणजे आता डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्रीच्या इथून आम्ही निघतो आहे आणि टोटल आता 3.5 तासाचं अंतर आहे, 150 किलोमीटर. 6 वाजेचा टाईम दाखवत आहे पँगॉंग लेकला. मध्ये थोडासा ऑफरोड पॅच वगैरे आहे, आपल्याला भेटणार आहे. तर इथून ना मी एक सुंदर असं इथलं ट्रेडिशनल एक टी-शर्ट घेतलं, मस्त वुलनवाला. भरपूर शॉपिंग केलं, भरपूर शॉपिंग. माझ्याकडे जागा नाही तर त्यांच्या सगळ्या दोघांच्या बॅगेत भरतो आहे मी. चला निघूया. हो हो. तर सुंदर असा गेट आहे हा, क्या बात आहे. आणि ना इथून निघावंसंच वाटत नाही. सकाळी केवढं पण लवकर आवरलं ना, ते वाजायचे ते वाजतातच आहेत 10-11 निघायला. आणि हे बघा मस्त स्तूपा बनवलेल्या आहेत. यांचं महत्त्व या बुद्धिझम समाजामध्ये खूप आहे. एक शांततेचं प्रतीक. हे बघा वरसुद्धा आहेत, इथेसुद्धा आहेत. आणखी काय याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि संपूर्ण आहे न्यूब्रा व्हॅली. जसं मी तुम्हाला सांगितलं की याला न्यूब्रा व्हॅली म्हणतात. आणि बघा ना किती प्रशस्त अवाढव्य अशी पसरलेली आहे. आणि याच्यावर आहे ना ही फुलं येतात म्हणून ती प्रसिद्ध आहे. तर एप्रिल मेमध्ये आलात तर तुम्हाला मस्त रंगीबेरंगी फुलंसुद्धा दिसतील. तो नेचरचा खेळ आहे. आलात भेटली तर चांगली गोष्ट आहे, आलात नाही भेटली तर नेक्स्ट इयर ट्राय करा. तर चला फायनली निघतो आहे. आणि समोर पावसाचं रूपसुद्धा आहे. आणि इथे प्रत्येक डोंगरावर आहे ना हे असं धुकं दिसणारच आहे आपल्याला. हे बघा न्यूब्रा व्हॅली. फायनली शेवटचं दर्शन करा. पुन्हा कधी येऊ न्यूब्रा व्हॅलीमध्ये काय माहिती नाही. रस्ता बघा, रस्ता बघा, एक नंबर BROने कामं केलेली आहेत. सुंदर सुंदर. ही वाट बघा वळणाची. काय रस्ता यार, तोडच नाही, तोडच नाही. सुंदर. आणि हा संपूर्ण 100 किलोमीटर रस्ता हा असाच आहे. लेहला जाईपर्यंत रस्ता असाच आहे. डेडली आहेत रस्ते. आणि हे मोठे मोठे दगड पडलेत वरून. आणि इथे पण लिहिलं आहे की वरून दरड कोसळणार. मंडळी कशी वाटते आपली लडाख राईड नक्की एकदा कमेंट करून सांगा. कमेंट महत्त्वाचे आहेत. लाईक शेअर सबस्क्राईब. क्या बात आहे. तर या न्यूब्रा व्हॅलीमध्ये झिपलाईन क्रॉसिंगसुद्धा होते मंडळी. तर इथे पाहू शकताय ही सगळी मंडळी झिपलाईन क्रॉसिंगसाठी थांबलेत.
आणि आम्ही रात्री आलो होतो ना, त्याच्यामुळे हे काही आम्हाला दिसलं नव्हतं. आणि बघा रस्त्याचं काम सुरू आहे. नाही, त्याने छोटा टर्न घेतला त्याने. इथे ॲडव्हेंचर तुम्हाला करायचं असेल, गाड्या तुम्हाला घुसवायच्या असतील या वाळूमध्ये, कारण आपली एकदा घुसली तर बाहेर येणार नाही. हो नाही ते काय. आणि काय रस्ता आहे, एक नंबर सुपर्ब. तर मंडळी कहाणी में है ट्विस्ट. इथे आहे वॉटर क्रॉसिंग. ओ माय गॉड. हां बरोबर. जा तुम्ही आधी, ह्यांना जाऊ दे. मधून टाका, मधून. नाही साईटून आहे ना, हे असेल त्यांच्या चाकांचं. साईटून टाका. हां सावकाश जाऊ दे, एकच स्पीड. हां व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हां क्या बात है क्या बात है. ओ हां साईनाथ महाराज की जय. हां अटकली दगडात. एक दगड फसला. हा हो शे, उजव्या पायात पाणी गेला. बरोबर मागच्या जागा दगडातच अडकला. हां सॉक्स आहे ना. म्हणजे मगाशी मी जे दगड सांगितले होते ना गोल गोल, त्यात दगडांची ऑफरोडिंग आपल्याला आता भेटले. आणि त्या वॉटर क्रॉसिंगच्या वर एक पूल बांधला आहे, आधी हा नसावा. हो आणि एक सॉक्स मी गाडीलाच बांधून ठेवला आहे सुकण्यासाठी. आणि एक पाय ओला नाही झाला, पण मागचा टायर अडकला, तर त्याच्यामुळे उजवा पाय मला बोलतात ना ठेवायलाच लागला. हा एक नंबर. आणि अशा टेरेनमध्ये ना तुमच्या हातावर प्रेशर येतं. आपली स्पीड आहे 8 आणि 9ची. लडाख आलो आणि ॲडव्हेंचर नाही केलं तर मतलबच नाही बनत. हो हो तर ॲक्च्युली हे ना
हे पाण्याचाच रस्ता आहे हा. मागचा टायर नवीन टाकल्याचा फायदा आहे. हो हो, क्या बात क्या बात. मजा आली मजा आली. एवढ्या सगळ्या सुंदर रस्त्यानंतर अशा रस्त्याचा सुद्धा अनुभव घेतला आहे. क्या बात क्या बात. एक नंबर एक नंबर. तर म्हणजे एक बुटामध्ये ना पाणी गेलं. इथे मी बूट बांधला आहे आणि इथे मी वुलन सॉक्स बांधला आहे कारण लय गार वाटते. तर एक पाय आता जमिनीवर न टेकवताच चालू आहे. डिफरंट एक्सपिरियन्स. हां, क्या बात. कारण हा जर पाय त्या पाण्यात बुटात राहिला ना, पचक पचक आहे त्याच्यात, पाणी अजून आहे. तर मी असा बांधून ठेवला उलटा की पाणी थेंब 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 गळून जाईल. चला जे काय आहे ते बघतील. ओके, तर एक पाय नंगा. चलो दिल है चंगा तो एक पाय नंगा. आणि त्या साहेबांनी दोन्ही बुटं काढलेली. चला आता पाय तर काय असं आपलं सुकून जाईल, शूज पण सुकून जाईल. जिकडे गरज आहे तिथे लेफ्ट पाय टेकवूया. म्हणजे लँडस्लाईड बघा. बापरे. एक मिनटं, वरून कसे आले बघा. बापरे बाबा. कोणाची जीवितहानी किंवा कोणी दुखापत नको होते. हे कधी घसरू शकतात. एक प्रश्न पडतो की हे तयार कसं झालंय. बापरे. या रस्त्याचा एक वेगळाच अनुभव आहे. मी कोणाच्या व्हिडिओमध्ये बघितलं नाही पण एक नंबर. आणि तिथे बघा तो सुसाट रस्ता आहे, सुसाट रस्ता. क्या बात क्या बात. किती स्ट्रेट रस्ता आहे, किती स्ट्रेट. Racing my own thoughts into the silence, seeking the guidance I forgot. It's somewhere lost, lost to the cages, cages of chaos. I forgot. Somewhere it must be written. I just lost my access to the map. Somewhere love had bidden. I chased the तर म्हणजे या सुंदर अशा रस्त्याचा आपण ड्रोन शॉटसुद्धा घेतला. एका हाताने मी ड्रोन ऑपरेट करत होतो पण वारा इतका आहे ना, तो काही जमत नव्हता. कारण आपला ड्रोन जो आहे तो फॉलो मी मोडचा नाही आहे. तर त्याच्यामुळे ते आमच्या मागे फॉलो होत नव्हतं, पण मी त्याला करवत होतो. तर हळूहळू 10-15च्या स्पीडने आम्ही मस्त असे 2-3 टाईपचे शॉट घेतले, समोरून, साईडने, मागून. तर कसे वाटले नक्की सांगा. आणि ते बघा, ओहो, खारदुंगल्याला आम्ही होतो बर्फामध्ये, त्याची आठवण होते. पण आता वाटते नको नको, तो बर्फ नको. त्यांनी आमची पूर्ण कोलबी करून टाकली होती त्या बर्फाने. हो, क्या बात आहे. इथे फोटो व्हिडिओ काढायला मस्त मस्त असे जागा आहेत. क्या बात आहे. एक नंबर एक नंबर. आणि रस्ते इतके सुंदर. कारण आपल्याला या असल्या सुंदर रस्त्यांची सवयच नाही आहे. खड्डे आल्याशिवाय आपली राईड कंप्लीटच नसते होत मुंबईमध्ये. पाठीचं दुखणं घरी गेल्यावर. त्याच्यामुळे हे असे रस्ते आपल्यासाठी बस थोड्या दिवसांची कहाणी आहे. नंतर परत ढाबूक डुबूक ढापचिंग डुचाक करायचंच आहे आपल्याला. काय यार, प्रत्येक किलोमीटरला डोंगरांची रचना बदलत जाते. काय हा निसर्गाचा खेळ.
लेह लडाख राईड जबरदस्त होते आणि 50% आपली राईड आता झालेली आहे. आता 50% बाकी आहे. म्हणजे विचार करा किती एपिसोड झालेत आणि किती एपिसोड बाकी आहेत. महिना दीड महिना आपले फक्त लेह लडाखचे व्हिडिओ येतील. किती जण सपोर्ट करतील नाही करतील आता ते तुमच्यावर आहे. आता इथून श्योक गाव, जी श्योक नदी आहे ना, नदीत तर पाणी दिसतच नाही, सगळं आटलं आहे. पण त्याचं जे श्योक गाव आहे हे आहे 40 किलोमीटर आणि इथून दुर्बुक आणि तांगसे 60 आणि 65 किलोमीटरवर. ही बघा, ही लेटेस्ट पडलेली आणि बाजूला सारलेली, बापरे. आणि ह्याची रचना बघा ना, काय घुसली तर डायरेक्ट अंगात असं फापडाच पाडून टाकेल ती. हां, त्या डोंगरांची रचना तशी आहे. म्हणजे थोडं स्लाइस एकत्र करून ते बनलेलं आहे. निशान भाऊंच्या भाषेत पापुद्रे निघालेले आहेत. हो हो, खतरनाक यार, खतरनाक. ज्यांनी कोणी, निशान भाऊंनी किती 1998मध्ये गेली ना तुम्ही? ओ माय गॉड. निशान भाऊंनी आपल्यासोबत जे आता को रायडर आहेत, निशान भाऊ गोखले, त्यांनी 1993 म्हणजे आत्ताच्या 23 वर्षा अगोदर, 23 पण नाही 33 वर्षा अगोदर राईड त्यांनी केलेली आहे. आता त्यांचं वय 62 आहे. त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी, म्हणजे मी सुद्धा लेट करत असेन, माझं वय आता 34 आहे. त्याच्यामुळे वेळ दवडू नका. जे काही साधन तुमच्याकडे असेल निघा. भरपूर जण आपली रुस्तम स्कूटर बघून थम्सअप करतात, हात दाखवतात. किती जणांनी पेट्रोल पंप, भाई ये गाड़ी से भागती है, चढ़ती है. अरे यार, भगाने वाला, चलाने वाला, चढ़ाने वाला, सब कुछ मालिक में हो दम तो कुछ किसमें ना हो कम. काय समजून घ्या काय म्हणायचं ते. हां, निशान भाऊंनी एक म्हण सांगली, जिसका मालिक मेहरबान उसका गदा भी पहलवान. क्या बात है. आय लव स्लो. आणि आमचा बघा, ए टायगर ले भाई ले, चल रहा है मस्त. तर टॉयलेटचा कमोडच याच्यात जो टॉयलेटला बसेल कसं बाय, हागेगा किधर और धोएगा किधर. सही सही, एक नंबर. म्हणजे ऑफरोड भेटलेला आहे, ऑफरोड. आणि समोर बघा, बस एक दरड पडली, मरणाचं दार ओपन. पण असं होणार नाही. आपण कोणाचं काय कधी पाप केलेलं नाही, त्याच्यामुळे पण डेडलीस्ट आहे. बापरे, गाडी घसरली तरी तुम्ही नदीत जरा राईटलाच ठेव्या. बापरे. हो हो, हो पडतंय. हो, आता एक दगड पडला. कारण ते कसं गाड्यांचं पण व्हायब्रेशन आहे ना. बापरे. हो हो, चल. जय बजरंगबली. टायर फसला. थांबा. नाही, हो ना, केली बंद. 1 2. हां, म्हणून मी राईटने चालवते. सावकाश. पाहायलाच चमक आली. थोडासा धक्का मारा फक्त, तिथे टायर फसलाय. हा बस. थांबा.
बस 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 बस. हा. नाही नाही नेतो हळू. मंडळी मगाचा जो सुसाट रस्ता आणि आत्ताचा जो सुसाट रस्ता आणि आत्ताचा जो सुसाट रस्ता जो दिसतोय त्याच्यात किती जमीन आसमानचा फरक आहे. क्या बात. खरंच हे लेह लडाख ना तुमच्या जीवनाला एक कलाटणी देऊन जातं आणि भरपूर काही तुम्हाला शिकवून जातं. ज़बरदस्त ज़बरदस्त. एक लाइक शेयर और एक कमेंट तो बनता है ना मेरी जान. तर म्हणजे आपण श्योक नदी पार करतोय या काठावरून त्या काठावर आणि BROने मस्त असं सुंदर ब्रिज बनवला आहे. मला असं वाटतं हे जेव्हा ब्रिज नसेल ना तर इथे सुद्धा कडकवाली वॉटर क्रॉसिंग असणार आहे जी आत्ताहून 5-10 वर्षापूर्वी लोकांनी भरपूर केली असणार आहे. त्याच्यात बाईक जाणं पडणं, कारण मेन काय कॅमेरा ॲसेसरीज लॅपटॉप वगैरे झालं भिजला संपूर्ण जर्नीच्या काय म्हणते संपूर्ण जर्नीच्या पूर्ण वाट लागून जाईल. काय रस्ता जातो आहे. 1 मिनटं मी तो 360 लावतो. मंडळी प्युअर ऑफरोड भेटला. प्युअर ऑफरोड हे बघून वाटतंय की बाबा लेह लडाख राईड करतोय. पूर्ण रुस्तमची पण परीक्षा झाली आहे माझी पण. 1 नंबर, शब्दच नाहीत 1 नंबर शिवाय. प्युअर ऑफरोड. आणि काय रस्ता आहे लाजवाब यार. आणि अशा मोठमोठ्या दगडांच्या मधून चाललोय आपण. शोले पिक्चरचं शूटिंग. ते लोक इथे बंदूक घेऊन कुठेतरी उभे असतील वर. हो स्वप्नीलच्या घरी गेलो होतो त्याने द्यायला पाहिजे होते आपल्याला. म्हणजे हा डोंगराचा भाग बघा ना कसा खडा आहे. म्हणजे एक तरी दगड पडला हातावर जरी पडला ना हात सुजून निघायचा. बापरे. आणि एवढे मोठमोठे असे गोल 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 दगड आहेत आणि अशी पूर्ण भिंतच आहे त्याची. हे बघा हे काही लाईन स्लाईड झालेले आहेत. हे उजव्या बाजूचे दगड हे वरूनच आलेले आहेत सगळे. हो बापरे काय काय दाखवलं.
लॉंग राईड झाली आपली, बर्फातली राईड झाली, तसल्या गारगोट्या दगडांमधली झाली, रॉकी पॅचमधली झाली. मस्त. म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा एवढं मी ऑफरोड चालवली असेल. भारी भारी म्हणजे नाही सांगू शकत शब्दात, कारण हा ब्लॉग मोठाच बनणार आहे ऑफरोड. कारण जे मी एक्सपिरियन्स करतो आहे ते तुमच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे. कारण लडाख फक्त त्या खारदुंगलाच्या इथे जाऊन, उमलिंगलाच्या इथे जाऊन, फोटोलाच्या इथे जाऊन फोटो काढण्यापुरता नाही आहे, फक्त फोटोपुरता मर्यादित नाही आहे लडाख. तर हे भरपूर असे चॅलेंजेस तुमच्यासमोर येतात आणि त्यातून तुम्ही कसे पार होता ते महत्त्वाचं आहे. तर आज खूप ऑफरोड भेटला आम्हाला. जेमतेम 30 किलोमीटरपेक्षा जास्त आम्ही ऑफरोडच करतो आहे आणि अजून आम्हाला जायचं आहे 45 किलोमीटर. असा थोडासा चांगला रस्ता लागेल. हा बघा दगड बघा कसा पडला आहे. हो, आणि तो बाजूला करण्याच्या नादामध्ये आपल्या अंगावर अजून दुसरं काय पडेल. त्याच्यामुळे इथे BROची माणसं आहेत, काळजी करायचं कारण नाही. आणि इथे बघा ही शोक रिवर किती लांबून वाहते आणि काय हा नजारा दिसतो यार. वेडे होऊन जाल तुम्ही, वेडे. ऑफरोड एन्जॉय करा फक्त आज ऑफरोड. पँगॉंग लेक आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये दाखवूया तुम्हाला, कारण पोचेपर्यंत मला असं वाटतं संध्याकाळ होणार आहे. समोर बघा फक्त मोठे मोठे दगड आहेत आणि त्यातून रस्ता जातो आहे. वा बा, आपल्याला हळूहळू जायचं आहे 9-10च्या स्पीडने. ग्रीप मिळते. हे बघा नदीच्या आतमधून चाललो आहे. दगडवरून फ्रंट घसरला. किती लक्ष ठेवलं ना, हां होणार. ते सावरता फक्त त्या मुमेंटला आलं पाहिजे तुम्हाला. हां, कारण तो गुळगुळीत होता ना, त्याच्यामुळे पुढचा टायर कसा फेकून दिला त्याने. हो, काय मग कसं आहे लडाख? भारी आहे ना? हां, येणार का मग पुढच्या वर्षी? हां, व्हिडिओ दाखवा तुमच्या फॅमिलीला व्हिडिओ दाखवा आधी की असं आहे लडाख आणि आम्हाला जायचं आहे. नुसतं चांगले पार्ट दाखवून नाही करायचं. अरे इतकं सुंदर आहे, त्याच्या मागे एवढ्या चांगल्या दगड कोसळण्याच्या कथा पण आहेत. हा इतका सुंदर रस्ता आहे, पण हा रस्ता मिळवण्यासाठी कमीत कमी 3-4 किलोमीटरच्या नदीपात्रातून आलो आहे. क्या बात. जाऊ द्या. नाही टॉप बॉक्स नाही, हे वेल्डिंग निघालं आहे ना, ते टाक 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 टाक. बापरे.
चला चला पुढे चला. हा उभी नाही करायचे. चला. हो क्या बात है भाई, क्या बात है भाई. पूरा बॉडी हिलाडाला. हा नाही तर काय, आई शपथ. म्हणजे मी मुंबई लडाख मुंबई राईड करतो आणि आज चाललेलो आहे पँगॉंग लेकला. आणि माझ्या रुस्तमवरचं लगेच दाखवतो. हसाल तुम्ही, हसाल, पण हसण्यासारखं काही नाही आहे. एक पाण्यात पाय गेला होता, तर मोजा सुकायला लावला आहे, रेनकोट बांधला आहे, टूलकिट आहे, त्याच्यात कॅनमध्ये ना 5 लिटर हे आहे पेट्रोल आहे. इथे हा आपला दुसरा टायर आहे, कारण आपण एक नवीन टायर लावलेला आहे. याच्यामध्ये लेहमध्ये घेतलेले नवीन सगळे कपडे आहेत घरच्यासाठी, मित्रांसाठी. याच्यात आपले कॅमेरा ॲसेसरीज वगैरे, ह्याच्यात ड्रोन वगैरे सगळं. आणि एक बॅग मी दिलेली आहे निशान भाऊंच्या मागे. तर असा काहीसा आपला सेटअप आहे. हे बघा, हा असा काहीसा सेटअप आहे. गावठी सेटअप, गावठी सेटअप गावठी सेटअप. आणि इथे दम लागल्यावर नाही, म्हणजे घसा सुका झाल्यावर आम्ही खातो आहे या डीमार्टमधल्या गुलुगुलू गोळ्या, गुलागुला. आणि खूप फायदेशीर आहे त्या. तुम्हीसुद्धा तुमच्या लाँग राईडमध्ये लेमनचे 2 पाकिट आणि ऑरेंजचे 2 पाकिट ठेवा. भरपूर 20-25 दिवस तुम्हाला चालतील. तर मी 2च पाकिट आणलेले. आज 12वा दिवस आहे. एक जेव्हा केव्हा लागेल तर एक खातो आहे. तरी अशी काहीशी अपडेट आहे. आणि आम्ही करतो आहे प्युअर ऑफरोडिंग. हे बघा, इथून लँडस्लाईड होते, प्युअर ऑफरोडिंग. आणि इथे आपल्या गाडीचा सेटअप. तर चला पुढची राईड कंटिन्यू करूया. रस्ता कितीही अवघड असला ना, तरी शेवटपर्यंत मार्ग काढत चालत राहणाऱ्यालाच शेवटी त्याचं ध्येय गाठता येतं. कारण कठीण वेळ माणसाला तोडत नाही, तर त्याला अधिक मजबूत बनवते. प्रत्येक संघर्ष हा यशाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणून प्रवास कितीही खडतर असला तरी तुमची पावले कधीच थांबू देऊ नका. निडरपणे पुढे चालत राहा, पुढे चालत राहा. म्हणजे समोरचा डोंगर बघा ना, वाळवंट असं वाटतं डोंगरावरून कोसळतोय. पूर्ण वाळूचा डोंगर आहे. बापरे. आणि बघायला इतकं भयानक वाटतंय ते. समजा कोसळलं तर किती पट्टा हा वाळूने भरून जाईल. बापरे. छोटीशी वॉटर क्रॉसिंग. आता आपण दुर्बुक गावी पोचलो. दुर्बुक, त्याच्यानंतर थांगसे लागेल आपल्याला. दुर्बुक लोकांनी शेती केली आहे, त्याच्यामुळे हिरवळ आहे इथे. 1 hour later. तर म्हणजे आता आम्ही पोचलो थांगसे विलेजमध्ये. आणि माझा पेहराव बघून समजून जा की इथे किती थंडी आहे. आता किती वाजले? 9:30 10 वाजता तर 2 डिग्री सेल्सिअस आहे थांगसेमध्ये. आणि इथून पँगॉंग लेक आहे 40 किलोमीटर. पण असं समजलं की पँगॉंग लेकला आहे ना सगळ्या रूम्स बुक झाल्यात आणि पर पर्सन 2-2, 2,500 हजार रुपये चार्ज करतात. मग इथून 40 किलोमीटर जाऊन काय फायदा नव्हता. तर आम्ही विचार केला की इथेच रूम घ्यायची. तर व्यवस्थित अशी आम्हाला रूम मिळालेली आहे. आणि ही लाईट फ्लिकर होते, कारण ही वरच्या ज्या लाईट्स आहेत ना त्या हळूहळू फ्लिकर होतात. आणि जनरेटरवर चालू आहे इथे. आणि इथे बघा, इथे द मम्मी मॉनेस्ट्री इथे आहे आमची एक. बसल्या बसल्या झोपले ते मॉनेस्ट्री.
तर आम्ही 3-4 रूम शोधले इथे. तर बजेटमध्ये कसं तिघांचं सामान ऐस पैस थोडं राहिलं पाहिजे, तर त्या हिशोबाने मिळत नव्हती. तर फायनली बेस्ट डील 2700 रुपयामध्ये, 3500वरून 3000, 3000वरून 2700वर, म्हणजे पर पर्सन 900. आणि जेवणसुद्धा छान होतं. तर एवढ्या दिवसांनी मी चायनीज खाल्लं आहे थोडंसं. ते राजमा चावल खाऊन ना, म्हणजे एक ठराविक याच्यासाठी ठीक आहे, पण आपल्याला सवय नसते ना. तर काल मला भरपूर उलटी वगैरे झाल्या, त्याच्यानंतर जुलाब झाले, त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर राईडमध्ये 150 किलोमीटर आम्ही फक्त कॉफी आणि लिंबू टाकूनच सकाळी जे प्यायलेलं, आणि दिवसभर उपाशीच होतो. तर आता म्हटलं व्यवस्थित जेव, आता व्यवस्थित जरा छान वाटते. तर एकंदरीत ॲडव्हेंचरस व्हिडिओ कसा वाटला, लाईफचा पहिला एवढा ॲडव्हेंचर जिथे तिथे बघतो तर लँडस्लाईड झालेला, जे यूट्यूबमध्ये आणि जे इंस्टाग्राममध्ये बघायचो आज स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय ना बाबा, जबरदस्त एक्सपिरियन्स होता ना. होय, जबरदस्त म्हणजे कल्पनाच्या असं बाहेरचा, आपण विचार नाही करू शकत असं. आणि अशा रस्त्याला तुम्ही एकटं येणं म्हणजे थोडंसं जिकिरीचं आणि डेंजर आहे. 2 जण तरी पाहिजे, कारण माझी गाडीसुद्धा एकदा अशी कलंडली होती. त्याच्यानंतर पाण्यामध्ये एका दगडाला, छोटा टायर आहे ना त्याच्यामुळे ते होतं, तर पाय पाण्यात गेला. तर पूर्ण राईड मी पायात काय न घालता राईड केली आहे. तर हे काहीतरी गोष्टी सहन करण्यासारख्या असतात. आणि रस्ता असा डेंजर, असा सुंदर. आधीच्या व्हिडिओमध्ये खारदुंगलामध्ये तुम्ही बघितलं, त्याने दुसरं रूप दाखवलं आणि ह्याने आपल्याला दुसरं रूप दाखवलं. आता पुढे माहिती ना आपली अजून कशी काय राईड होणार आहे. अजून आपल्याला उमलिंगला जायचं आहे. तर चला फायनली आता घेऊया या व्हिडिओमधून निरोप. खूप झोप आला आणि सकाळी लवकर निघायचं आहे 8 वाजेपर्यंत. तर चला काळजी घ्या आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला.